नमस्कार मित्रांनो, AI टेक्नॉलॉजी वापरून आपण हा ब्लॉग बनवत आहे। तरी हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। नरसी हे गाव हिंगोली जिल्ह्यात एक छोटंसं गाव आहे आणि हे आपल्या वाशिमवरून येते बहुतेक 50 ते 60 किलोमीटर। आम्ही 3 गाड्या घेऊन निघालो होतो, तरी 6 ते 7 जण होतो आम्ही। त्यात आपले ज्युपिटरचं म्हणतात जास्त पेट्रोल खाते, पण जास्त काही खाल्लं नाही, 200 रुपयात जाऊन आली गाडी। तर चला मग रस्त्यात प्रवासाचा आनंद घेत घेत आपण आलेलो आहे नरसी येथे। तर चला मग तुम्हाला AIच्या द्वारे पूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो। अधिक जाणून घेऊया। नरसी नामदेव संत नामदेवांची जन्मभूमी। नरसी नामदेव हे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे। हे गाव संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थानी म्हणून प्रसिद्ध आहे। संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक महान संत होते आणि त्यांच्या भक्तिभावनेचे प्रतीक म्हणून हे गाव आजही पूजनीय आहे। संत नामदेव महाराज कोण होते? संत नामदेव हे 13व्या शतकातील एक महान संत, कवी आणि भक्त होते। त्यांनी आपल्या अभंगांमधून भक्तिभावना, सामाजिक समता आणि मानवी मूल्यांचा प्रसार केला। त्यांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत। नरसी नामदेव येथे काय पाहण्यासारखे आहे? संत नामदेव मंदिर। नरसी नामदेव येथे संत नामदेव महाराजांचे भव्य मंदिर आहे। हे मंदिर भक्तांच्या भावनांचे केंद्र आहे। पर्यटन स्थळ। सरकारने नरसी येथील पर्यटन स्थळ बांधले आहे। येथे संत नामदेवांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन, मंदिर आणि उद्यान आहे। नरसी तलाव। हे तलाव संत नामदेव यांच्या काळापासून अस्तित्वात आहे आणि ते या गावाच्या सौंदर्यात भर घालते। नरसी नामदेव येथे का भेट द्यावी? आध्यात्मिक अनुभव। नरसी नामदेव येथे येऊन तुम्हाला एक आध्यात्मिक अनुभव मिळेल। संत नामदेवांच्या जीवनाबद्दल जाणून घेऊन तुम्हाला प्रेरणा मिळेल। शांत वातावरण। हे गाव शांत आणि निसर्गरम्य वातावरणात आहे। येथे येऊन तुम्ही मन शांत करू शकता। महाराष्ट्राची संस्कृती। नरसी नामदेव येथे येऊन तुम्हाला महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जाणून घेण्याची संधी मिळेल। नरसी नामदेव कसे पोहोचावे? नरसी नामदेव हे हिंगोली जिल्ह्यात आहे। तुम्ही खासगी वाहनाने किंवा सार्वजनिक वाहनाने येथे पोहोचू शकता। काय करायचे? मंदिरात दर्शन। संत नामदेव मंदिरात दर्शन घ्या। पर्यटन स्थळ भ्रमण। नरसी येथील पर्यटन स्थळाला भेट द्या। अभंग गायन। संत नामदेवांचे अभंग गाणे। इतिहास जाणून घेणे। संत नामदेव आणि त्यांच्या काळाबद्दल अधिक जाणून घ्या। नरसी नाम भव्य असं मंदिर बघून मन प्रसन्न झालं। दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला। मध्येच आम्हाला श्री नामदेव महाराज वाद्य अलंकार केंद्र दिसले। तिथे आम्ही थांबलो, थोडा वेळ बसलो आणि त्यांच्याकडून थोडीफार माहिती गोळा केली आणि निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला। आजचा दिवस खूप छान गेला आणि आशा करतो तुम्हाला पण आमचा ब्लॉग चांगला वाटला असेल। तर एक वेळ नक्की अवश्य भेट द्या। आपल्या पेजवर आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या सहकार्याने आम्ही असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू। धन्यवाद।